नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहे जो एवढ्या ज्ञानी आहे आणि त्याचं नाव आहे मासाचं तोंड. नमस्कार मित्रांनो. तर आपण ह्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे आज. चला आता बघूया हे काय सांगतात ते मासाचं तोंड. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या जीवनात काय बनला होता? तर मित्रांनो, मी तुमचं एकदा इंट्रोडक्शन करून देतो माझ्यासोबत की मी आहे मिस्टर मासाचं तोंड आणि मी 12वी पास अजून झालेलं नाही आहे. कदाचित तुम्ही पुढच्या वर्षी होईल. तर आत्ता सध्या मी 10+1 जे आपण म्हणतो की 11वी सुद्धा म्हणतात काही लोक त्याला. मी 11वी करत आहे आत्ता आणि 11वीत पास व्हायचे वांदे ह्या ठिकाणी लागलेले आहेत. पण टेन्शन घेण्याची तुम्ही टेन्शन घेण्याचं काय हे नाही आहे. पण तरीही मी पास होईल असं मी बघत आहे पुढे. तर मी आत्ता सध्या तर काहीच करत नाही आहे. हां, ती JEEची प्रिपरेशन करतो आहे, पण मला त्याच्यात पण काही स्कोप दिसत नाही आहे. म्हणून मी आता माती चिखलापासून गोळे बनवून विकणार आहे. हा माझा पुढचा प्लॅन आहे की 12वी नंतर मी चिखलाचे गोळे बनवून विकणार आहे. त्यांनी काय होईल, कदाचित लोकांना येडं बनवायची प्रक्रिया मला समजेल आणि मग मी खूप सारा पैसा कमवेल आणि मग मी पोर्शे सुद्धा घेईन. काय बोलताय तुम्ही? चिखलाचे गोळे 1 रुपयाला सुद्धा नाही भेटत, फ्री मध्ये तसं नसतं बघा. चिखलाचे गोळे म्हणजे चिखलाचे गोळे बनवायचे, तर ती बिझनेस आयडिया आहे जी मला यूट्यूबवरनं भेटली आहे. जर आपण चिखलाचे गोळे बनवले आणि त्याला आगीत टाकलं तर ते गरम होतात आणि गरम झाले की त्याचा कोळसा तयार होईल बहुतेक, आणि तो कोळसा आपण कुठं पण वापरू शकतो. राहू दे. पुढचा प्रश्न विचारा तुम्ही. असं अशब्द बोलू नका. अरे, तो ना चिखलाचा गोळा टाकले की ना तो गरम होतो, कडक होतो, राख नाही होत त्याची. हा, तर पुढचा प्रश्न विचारा. आणखी नका करू. पुढचा प्रश्न आहे, तुमचे वय किती आहे? तर साधारण बघा, मी या जगात 2000 साली आलोय, पण तरी काही लोक म्हणतात मी खूपच यंग दिसतो, हँडसम पण दिसतो. त्यामुळे माझं वय सांगताना तर फक्त मी 17 इयर्स सांगतो, पण मी खरोखर मध्ये 100 वर्षाचा आहे. कारण की मला मागचा जन्म सुद्धा आठवतोय मित्रांनो. मी मागच्या जन्मी एक लाकूड तोड्या होतो आणि मी लाकूड तोडताना माझी कुऱ्हाड खाली पडली बघा, आणि जी कुऱ्हाड खाली पडली ती कुऱ्हाड गायब झाली. आणि कुऱ्हाड गायब झाले की एक परी आली आणि मी खूपच इनोसेंट होतो त्यावेळेस. तर त्या परीने मला पहिल्यांदा सोन्याची कुऱ्हाड दाखवली, पण मी म्हटलं की ही कुऱ्हाड माझी नाही. आणि त्याच्यानंतर चांदीची कुऱ्हाड दाखवली. ती कुऱ्हाड सुद्धा मी म्हटलं की ही कुऱ्हाड माझी नाही. आणि मग तिने मला माझी कुऱ्हाड दाखवली आणि मग ती कुऱ्हाड मी खुशीने म्हटलं की हा, ही तर माझीच कुऱ्हाड आहे. तर त्या परीने माझं इनोसेन्स बघून मला तिन्ही कुऱ्हाड गिफ्ट मध्ये दिल्या आणि असाच माझा अख्खा जन्म खूप अमिरीमध्ये गेला. अरे काय बाबा, मागच्या जन्माचं परत सांगितलंय आणि मी स्टोरी ती YouTube वर बघितलीये, चॅनल वर सर्च करा. माझी स्टोरी आहे, मला पैसे भेटतात त्या स्टोरीचे. पुढचा प्रश्न आहे, तुमची डेअरी कधी तुम्ही वाढवली काय? मित्रांनो बघा, हा खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे या ठिकाणी या माणसाने विचारलेला. म्हणजे हे जे मिस्टर आहेत हे खूपच चांगले आहेत. यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर तुम्हाला लाईक पण करायचं ऑप्शन भेटेल. तर आपण आता पहिलं बघूया की यांनी जो प्रश्न विचारलेला आहे बघा, की तुम्ही कधी डेअरी वाढवलेली आहे का? तर आता सध्या माझं वय आहे 17. तर 17व्या वयात मुलांना वाटतं की जिम करावं, हे करावं. तर सध्या मी आता जिम चालू केली. पण जर मी पुढे जाऊन डेअरी वाढवली तर त्याचं फॅट मी एका ठिकाणी वापरायला जाईल आणि मी ते फॅट डोनेट करेन कुणाला वाटलंच तर.
त्यामुळे मला कॉन्टॅक्ट करा, कॉन्टॅक्टमध्ये राहा माझ्या. तुमचा नंबर काय सर जरा लिहा. माझा नंबर आहे 696969000000. फालतू नंबर सांगितलाय. हो, काय झालं याची पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. अरे थांबा, स्टोरी सांगू द्या, इंटरव्ह्यू दे. बघा, पहिलं मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचा नंबर 15 डिजिटचा 10 डिजिटचा नाहीये. हो, 15 डिजिट. हा, तर ते 696969च्या पुढे जेवढे झिरो बसतात तेवढे बसवा, त्याला लगेच नंबर लागतात. याच्या मागं पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे बघा, की मी 10वीत असताना माझ्या मित्रांनी एक ग्रुप बनवलेला. तर त्या ग्रुपमध्ये काय व्हायचं बघा, की जेवढे पण स्मार्ट डिव्हायसेस होते आमच्याकडे, म्हणजे लॅपटॉप, फोन, मोबाईल, वॉच, खूप 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 सारे PC वगैरे, तर आम्ही आमच्या गँगचं नाव दिलं तर 69 गँग. तर या ठिकाणी आम्ही एक युनिव्हर्सल कोड वापरलेला 69, आणि जेवढे पण डिव्हायसेस होते त्याचं पासवर्ड होता 6969. म्हणजे जोपर्यंत ते पासवर्डचं संपत नाही तोपर्यंत 69 दाबत राहायचं. तर हा पासवर्ड होता, म्हणून हा नंबर घेतला. ठीक आहे, असला फालतू उत्तर द्यायचंय. हा, पुढचा प्रश्न विचारा प्लीज. तुमचं घर किती? नाही, ते तर तुम्ही लॉंगच करून सांगेन. तुम्ही छोटे असताना तुम्ही काय उपकार केले? दिवे काढले, म्हणजे किती घाण चीज केले असे. तुम्ही जेव्हा बेबी असता. अच्छा, म्हणजे तुम्ही विचारताय की तुम्ही छोटे असताना किती नीच वागला, सगळ्यात नीच तुमची केलेली चीज काय. तर मी सांगू इच्छितो प्रेक्षकांना की मी हे असं घाण काही बोलत नाही, तरी माझा एक एक्सपिरियन्स सांगतोय की मी 2 वर्षाचा असताना बघा बोलायला लागलेलो. म्हणजे 1 वर्षाचा असतानाच मी मॅथची इक्वेशन सॉल्व करत होतो. म्हणजे बघा, अल्जेब्रा असतो ना, अल्जेब्रा, व्हेरिएबल मॅथ्स वगैरे, हे मी 1 वर्षाचा असताना सॉल्व करायला लागलेलो. त्यासाठीच मी आता म्हणजे घाण काय केलं नाही, पण मला आठवते की मी एकदा कॉपी केलं चुकून 1.5 वर्षाचा असताना एक 11वीचं पुस्तक घेतलेलं मॅथचं, ते मी चुकून सॉल्व केलं. तर माझे मम्मी पप्पांनी मला खूप म्हणजे पहिल्यांदा गुड म्हटले, पण त्याच्यानंतर बॅड म्हटले. ते मला अजून कळलेलं नाही. जेव्हा मला कळेल त्यावेळेस मी तुमच्या कारण की तुम्ही तिकडे ए लिहून ठेवले होते. आमच्याकडे अजून पण येते टेक्स्ट बुक कुठे केली. पुढचं विचारा तुम्ही. तुम्ही शाकाहारी आहे का मांसाहारी? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी हे दोन्ही खातो. म्हणजे मी एवढे प्राणी खाल्लेत जगात की कोणीच खाल्ले नसतील. म्हणजे मी टायगर पण हेन खाल्लंय, हेन, गोट, बकरी, परत ऑक्टोपस खाल्लाय मी, परत ससा खाल्लाय, परत पिजन पण खाल्लाय. म्हणजे शीप आणि गोट, ससा पण खाल्लाय. ससा, पिजन वगैरे खूप खाल्लाय मी. काही अजून खूप खायचं राहिलं. हो, ऑक्टोपस पण खाल्लाय मी. ऍक्च्युली काय झालं बघा, मी ज्यावेळेस USA ला गेलतो ना, तर तिथं मी असंच दगड मारलेला. तर तो दगड एका ऑक्टोपसला लागला. मी समुद्राच्या इथं होतो, तर तो ऑक्टोपस माझ्या मागं लागला. पण मी काही घाबरलो नाही. मी त्याला एक दगड फेकून मारला, तो तिथंच मेला. मग सगळ्यांना खायला भेटलं त्याला. पण ऑक्टोपस कधी बाहेर नाही निघत. ठीक आहे, आता परत ह्यांना कधी भेटू नका, कारण की जर तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर तुम्ही माझ्या जीमेलवर कॉन्टॅक्ट करू शकता. जो जीमेल आहे व्हेरी गुड माचंडा फॅमिली @gmail.com. माझा फोन नंबर आहे 6969000000. परत थँक्यू, धन्यवाद. यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही जोरात राहा. हे बघा, हे असे फालतू व्यक्ती आहेत ज्यांना तुम्ही कधीच नाही. बाय 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 बाय.